जे कधी मिळणार नव्हतं ते मराठवाड्याच्या हक्काचं गॅझेटियर आणि त्याचा GR निघाला। त्यामुळे आपण काळजी करू नका, 100% सगळा मराठवाड्यातला मराठा आरक्षणात जाणार आहे सगळा। आणि मी काय नुसतं भाषण नाही करत, तुम्हाला सिद्ध पण करून दाखवेन, टेन्शन घेऊ नका। याच्या आधी पण म्हणत होते मराठ्याला ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही, 3 कोटी घातले की नाही तुमच्या साक्षीनं। आता GR मधून एक ठूत नाही, आता निघालेला जो GR आहे त्याच्यातून एक ठेवत नाही, मराठवाड्यातला राहत नाही, पश्चिम महाराष्ट्रातला राहत नाही। पण आता काही जण जे असतात ना तेवढं डोक्यातून काढून टाकायचं, शिकायचं मराठी। कारण त्यांना असं वाटतं आपण शेतीत काम करतो म्हणजे आपल्याला डोके नाहीत, असा त्यांचा एक गोड गैरसमज आहे। आपल्याला अकलीच नाही, तुला अक्कल होती आता तो काहीच नाही दिलं। आम्ही आमच्या गरिबाच्या पोरं लढलो, आम्ही आमच्या गरिबांसाठी आणलं, आपले लेकीबाळी आपले पोरं सोरं सुखी होतील त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी एक विचाराने लढाई लढत राहायची। वारंवार लढायची वेळ आली तरी लढत राहायचं, टेन्शन घ्यायचं नाही, पण समाजाला मिळून द्यायचं। तुम्हाला धोका कधी आहे? मी फुटल्यावर रे थांब आम्ही स्पीड धरला की ते वाय वाय करतो, नड दुखत इथं माणसं जाऊ, माणसं शांत बसलेले तवर बोललं की आवाज जातोय, ते मध्येच येतं सगळं इचकून देते। आपण काही केलं, किती टोकाचं लढलो आपण, रक्त जाळलं, सगळा समाज एकत्र आला, म्हाताऱ्या माणसापासून आले, लेकरं बाळ बी आले, आपण ते वायाला नाही जाऊन दिलं। एवढं डोक्यात ठेवा फक्त। तुम्हाला धोका कधी आहे? मी फुटल्यावर। मग तुम्ही शंका घ्या, आपल्याला फसवलं तरी फसवणारं सरकार आहे, आपण आपल्याला नाही फसवत एकमेकाला। मला वाटलं असतं तर मागच कुटुंब मोठं केलं असतं, मग माझं समाज मोठा करायचा त्यासाठी झुंज सुरू आहे। आणि आपला रेकॉर्ड खरा होता तेलंगणा राज्यात, आपण राहायला महाराष्ट्रात, नोंदच नव्हती आपली। आता हैदराबाद गॅझेटियरची रेकॉर्ड झालाय, शासनाने GR काढलाय, 100% त्यांना सगळे घ्यावं लागते, नाही घेतलं की त्यांना महाराष्ट्रात बंद करून टाकू, फिरूनच देत नाही आकाला। आता बसा थांबा जरा, आपण काम करतो।